निकिता आज जा आणि दरवाजा बंद कर. आज जा आणि दरवाजा बंद कर. अजून पण दरवाजात नाही आला तो. हे बघा, हे बघा माकड आले बाल्कनी मध्ये आणि आतांग रडतोय. तो माकडाला बघून रडतोय. तुम्ही बाहेर गेला म्हणून कुणी माकड आलंय ते बघ. आता गेलं बघ दुसरी ठिकाणी. ते बघ गेलं गेलं गेलं. ते बघ गेलं गेलं. कुणी गेला माकड नाही आहे. तो बघ तिथेच आहे तो बघ. असा वेलकम करणार तू सर्वांचा. आधी तू रडून घे. आपण वेलकम करूया सर्वांना. गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू वॉन्डरिंग सोल. आज आहे डे 2 हरिहरेश्वर मध्ये. असं बोल तू. हाय. आपण दरवाजा बंद करूया आणि आता आपण कुठे चाललोय? ब्रेकफास्ट घ्यायला. कारण रूम सर्व्हिस तर नाही आहे आपल्याला. प्रत्येक गोष्टीसाठी तिथेच जावं लागणार आहे. आणि कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट मध्ये काय काय आलंय आपल्याला आपण बघूया. कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट मध्ये आहे पोहे आहेत. कुणी वा पोहे इथे ठेवूया आपण थोड्या वेळासाठी. पोहे आहेत. हा उपमा आहे, हा आपण थोडं साईडला ठेवूया. आणि हे आहे मिसळ. वाव, कुणी अनएक्सपेक्टेडली छान दिली मिसळ आपल्याला. आणि एका मिसळमध्येच फरसाण दिले. केस पण एक आपण इग्नोर करूया. मिसळ आहे, पोहा आहे. उपमा उघडू का नंतर? नंतर उपमा गरम आहे, आम्ही नंतर खाणार आहोत. तो आम्ही इथे ठेवतो सध्या साईडला. चहा आहे. सो आता आपण पटापट ब्रेकफास्ट करूया आणि मग परत समुद्राकडे जाऊ. कुणी माकड बघ, ते बघ माकड बाहेर होते बघ. समोर चालतंय माकड. कुणी दिसलं? हे बघ हे बघ हे बघ माकड. हे बघ माकड समोर गेला, आतमध्ये गेलं. हा ते वरती आहे, वरती आहे. ते बघ वरती. हे बघ पुढे पण आहे माकड. पुढे पण आहे माकड. माकड भरपूर आहे तिथे. कुणी दिसलं तुला माकड? हे बघ दुसरं धावतोय. ते बघ धावतोय पुढे. गेला पाहून.
हरिहरेश्वरचा अथांग समुद्र हो ना, अथांग. आणि आमचं दर्शन पण चांगलं झालं. कालभैरव जयंती असल्यामुळे आज उत्सव आहे इकडे, पूजा वगैरे सगळं चालू आहे. पण इतर वेळेस जर तुम्ही याल तर इतकी रश नसते, इतकी गर्दीसुद्धा नसते. आम्ही लास्ट टाईम कधी आलेलो, 3 वर्ष झाली वाटतं. 3 वर्ष अगोदर आलेलो, तेव्हा इथे काहीच म्हणजे तेव्हा कोरोना जस्ट स्टार्ट झालेलं. हां, त्यामुळे एवढी गर्दी पण नव्हती. आज थोडीफार लाईन होती पण एवढा पण नाही, 1-5 मिनटं थांबलो असो. पण तिथून बघा, तिथून तो व्ह्यू आहे ना समुद्राचा, मस्त वाटतो. आय थिंक MTDC त्या टोकाला असेल ना तिकडे, माहीत नाही. MTDC त्या साईडला असणार, हां माहीत नाही. मुली काय करतो तू, काय करतो, काय शोधतोय? सुटे पैसे पडले खिशातले. काय रे, सुटे पैसे पडले की काय तुझ्या खिशातले? मुली आई पण फोटो काढते एकटीच. आणि बॅकग्राऊंडला साड्या, ब्लाऊज आणि गंजी वाळत घातलीत लोकांनी. समुद्रात काय काय असतं? आता फिश असतं ना, आणि काय असतो, कासव असतो, आणि काय असतं रे, आणि देव मासा असतो. गुंडी ग, तुला घालायचंय? गुंडी फक्त फेकू नकोस हा. ए गोगो दिसतं एकदम. गुंडी फेकू नको हा फक्त. मी घालू काय? मी घालतो. गुंडी तू समुद्रावर जाणार? समुद्राचे कपडे घालून आलास, स्विमिंग सूट, समुद्रावर जायला. हरिहरेश्वरचं जे मंदिर आहे तिथून समुद्र अगदी बाजूलाच आहे. पण आम्ही घरी जाऊन एक झोप काढून जेवून वगैरे आलो आहे, त्यामुळे आमचे कपडे वेगळे दिसत आहेत. हो ना गुंडी? ते बघा, तिथे देऊळ आहे, तिथे देऊळ आहे दिसत असेल लांबून. आणि हा बघा, हा समुद्र आहे. समुद्रावर तू सेम ड्रेस गणपतीपुळेला पण घातलेला, इफ यू रिमेंबर. तो माझा स्विम सूट. तुझा स्विम सूट आहे तो. गणपतीपुळेला कधी जॅनमध्ये घातलेलो 1 वर्षांनी. कुणी 4 चांद बोलते आई. पण आपल्याला तर फक्त एकच चांद माहिती आहे. सो हाच होता आमचा 2 दिवसाचा प्रवास. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. असं रडत रडत करणार आहेस गुड मॉर्निंग.